जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कर्मचारी निवड आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच एस गोपालकृष्णन यांची कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. आता पहिला प्रश्न पहा. देशाच्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात कोणत्या भारतीय भाषेत संविधानाच्या प्रतीचे प्रकाशन करण्यात आले? मित्रांनो, आता आपल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाले आहेत, यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व या कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या प्रती या संस्कृत आणि मैथिली या 2 भाषेमध्ये प्रकाशित करण्यात आल्या. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बरं, या संस्कृत आणि मैथिली भाषेतील संविधानाच्या प्रतीचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या दोन्ही भाषेतील प्रतीचं प्रकाशन करण्यात आलं. एक छोटासा प्रश्न, संविधान सभेने भारताचे संविधान कधी पारित केले? तर 26 नोव्हेंबर 1949 साली संविधान सभेने भारताचे संविधान पारित केले. यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान दिन साजरा करण्याची घोषणा कधी करण्यात आली? तर 2015 साली सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने अशी घोषणा केली होती व तेव्हापासून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. बरं, आपल्या भारताच्या संविधानाची अंमलबजावणी कधीपासून झाली असं जर विचारलं तर 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली. एक्स्ट्रा माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या. भारताची जी राज्यघटना आहे त्याची मूळ प्रत इंग्रजी भाषेमध्ये हाताने लिहिण्यात आली होती व ही प्रत हाताने लिहिण्याचं कार्य कोणी केलं होतं? तर प्रेमबिहारी यांनी ही प्रत हाताने लिहिण्याचं कार्य केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने कोणाच्या सहकार्याने आप कोई बहाना नहीं ही मोहीम सुरू केली? तर मित्रांनो, ही जी मोहीम आहे ही केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने UN वुमनच्या सहकार्याने सुरू केली. बरं, या मोहिमेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. आपण याआधी पाहिलं होतं की 25 नोव्हेंबर रोजी महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो व या दिवसाचं औचित्य साधून 2 मिशन सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकी आप कोई बहाना नहीं हे मिशन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केलं, तर नई चेतना 3.0 हे मिशन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केलं व या मिशनचं उद्घाटन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आलं. दोन्ही मिशन महत्त्वाचे आहेत. कोणतं मिशन कोणत्या मंत्रालयाने सुरू केलं हे लक्षात ठेवा. आणि आता हा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञान कंपनीद्वारे भारताच्या पहिल्या अंतराळ AI लॅबचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे? तर भारताची पहिली अंतराळ AI लॅब ही टेक मी टू स्पेस या कंपनीद्वारे निर्माण करण्यात आली असून या लॅबचं प्रक्षेपण डिसेंबर महिन्यात करण्यात येईल. बरं, या लॅबच्या प्रक्षेपणासाठी कोणत्या रॉकेटचा उपयोग केला जाईल? तर PSLV C60 या रॉकेटद्वारे भारताच्या या पहिल्या अंतराळ AI लॅबचं प्रक्षेपण करण्यात येईल. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, भारताच्या पहिल्या अंतराळ AI लॅबची निर्मिती टेक मी टू स्पेस या कंपनीद्वारे करण्यात आली. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो डॉक्टर मार्टिन लूथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्कार आहे, या पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं. बरं, पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला? तर समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल पंतप्रधान मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा जो पुरस्कार आहे हा असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज द्वारे देण्यात आला असून नुकतीच या असोसिएशनची स्थापना करण्यात आली व स्थापना करण्यात आल्यानंतर पहिल्यांदा या असोसिएशनने पंतप्रधान मोदी यांना सन्मानित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच काही देशांनी आपला सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केला आहे. ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, द ऑर्डर ऑफ एक्सेलन्स या पुरस्काराने गयाना या देशाने मोदी यांना सन्मानित केला आहे. बार्बाडोस या देशाने ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस, नायजेरियाने ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर, तर डॉमिनिकन रिपब्लिक या देशाने पंतप्रधान मोदी यांना
डोमॅनिका अवॉर्ड ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित केलं. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, आता भारत सरकारने अटल इनोव्हेशन मिशनची व्याप्ती ही 31 मार्च 2028 पर्यंत वाढवली. तर आपल्याला हे मिशन कधी सुरू करण्यात आलं होतं हे सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच अटल इनोव्हेशन मिशन हे 2016 साली सुरू करण्यात आलं होतं. आणि हे मिशन कोणाद्वारे राबवण्यात येतं, तर नीती आयोगाद्वारे हे मिशन राबवण्यात येतं. यासच 2024 मध्ये 10 वर्षे पूर्ण झालेल्या काही महत्त्वपूर्ण योजना सुद्धा आपण पाहून घेऊयात. तर पहा, जनधन योजनेची सुरुवात 28 ऑगस्ट 2014 मध्ये करण्यात आली होती व स्किल इंडिया मिशन सुद्धा 28 ऑगस्ट 2014 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. मेक इन इंडिया 28 सप्टेंबर 2014, स्वच्छ भारत मिशन 2 ऑक्टोबर 2014, सांसद आदर्श ग्राम योजना 11 ऑक्टोबर 2014, तर श्रमेव जयते ही योजना 16 ऑक्टोबर 2014 साली सुरू करण्यात आली होती. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर ब्राझील या देशातील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच दिनेश भाटिया यांची ब्राझीलमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. दिनेश भाटिया हे 21 ऑगस्ट 2019 पासून अर्जेंटिनामध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी उरुग्वे आणि पॅराग्वे या देशामध्ये सुद्धा भारताचे राजदूत म्हणून कार्य केलेलं आहे. याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं, फ्रान्समधील भारताचे राजदूत हे संजीव कुमार सिंगला बनले आहेत. जर्मनीतील भारताचे राजदूत हे अजित विनायक गुप्ते, कंबोडियामधील B1 लालवाना, अमेरिकेतील विनय मोहन क्वात्रा, अल्जेरिया डॉक्टर स्वाती विजय कुलकर्णी, अल्बेनिया रवींद्र प्रसाद जयस्वाल, कांगो व्ही वेंकटरामन, तर क्रोएशियामध्ये अरुण गोयल हे भारताचे नवीन राजदूत बनले आहेत. IPLच्या इतिहासात IPL लिलावात खरेदी होणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे. मित्रांनो, आता IPLच्या इतिहासात IPL लिलावात खरेदी होणारा सर्वात तरुण खेळाडू हा वैभव सूर्यवंशी ठरला आहे. वैभव सूर्यवंशी यांना खरेदी केलं तेव्हा त्यांचं वय हे 13 वर्षे 242 दिवस इतकं होतं व IPL मध्ये लिलावात खरेदी होणारे ते सर्वात तरुण खेळाडू ठरले आहेत. बरं, त्यांना कोणत्या संघाने विकत घेतलं, तर राजस्थान रॉयल्स या संघाने वैभव सूर्यवंशी यांना 1,10,00,000 रुपयांना विकत घेतलं. मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या या IPLच्या लिलावातील सर्वात महागडे खेळाडू हे ऋषभ पंत ठरले आहेत. त्यांना 27 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला असून कोणत्या संघाने त्यांना खरेदी केलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता हा प्रश्न पहा, उरुग्वे या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत. तर उरुग्वे या देशाचे राष्ट्रपती हे यामांडू ओरिसी हे बनले आहेत. हे जे यामांडू ओरिसी आहेत हे एक इतिहास शिक्षक, लोकनर्तक आणि माजी महापौर आहेत व आता ते उरुग्वे या देशाचे राष्ट्रपती म्हणून मार्च 2025 पासून कार्य करतील. उरुग्वे या देशातील राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो व एखाद्या व्यक्तीने उरुग्वेमध्ये राष्ट्रपती म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केल्यास त्याला लगेच आपला कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपतीची निवडणूक लढवता येत नाही. बरं, सध्या उरुग्वेचे राष्ट्रपती कोण आहेत, तर लुई लॅकेल पाऊ हे सध्या उरुग्वेचे राष्ट्रपती आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. नुकत्याच पार पडलेल्या 8 वर्षाखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं. तर या 8 वर्षाखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद हे दिवित रेड्डी यांनी पटकावलं आहे. बरं, या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं, तर इटली या देशात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं व आता भारतीय दिवित रेड्डी यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. दिवित रेड्डी कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत असं जर विचारलं तर ते तेलंगणा या राज्याचे रहिवासी आहेत. आता हा प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या काळात संजय वर्मा यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली होती आणि आता निवडणुका संपल्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार हा रश्मी शुक्ला यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय दूध दिवस कधी साजरा केला जातो. तर हा जो राष्ट्रीय दूध दिवस आहे हा दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 26 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो, तर या दिवशी श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांची जयंती असते व त्यांच्या जयंती दिनानिमित्त 2014 पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. बरं मित्रांनो, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतं की भारतात दुग्ध क्रांतीसाठी 1970 मध्ये कोणतं मिशन राबवण्यात आलं होतं, तर ऑपरेशन फ्लड हे मिशन राबवण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, अलीकडेच इस्रोने गगनयान मोहिमेसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला.
आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.